भवानीच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवरायांच्या कृपेने या प्रयागराजला महाकुंभाला जायचा योग आमच्या आयुष्यात आलाच आणि आम्ही ठरवून अगदी थोड्याच वेळात ठरवून या प्रयागराजला निघालो. आमचा मार्ग होता नागपूरपर्यंत समृद्धी महामार्गाने जाणे आणि तेथून मध्य प्रदेशातील रीवा आणि नंतर डिरेक्टली प्रयागराज येथे जाणे. कुठून आले म्हणले तुम्ही दादा? अकोला. अकोला. आता इथून कुठं? प्रयागराज. अरे वा वा. 24 तासात पुण्याहून प्रयागराजला पोहोचण्याचा निर्धार जो आम्ही केला होता तो एक 90% झालेला आहे. 200 किलोमीटर फक्त प्रयागराज राहिलेला आहे. इथून पुढे परिस्थिती काय ते माहित नाही, पण झालेला प्रवास खूप सुखकर झाला. आमच्या सगळ्या एक्सपर्ट 4ही ड्रायव्हर्सनी वेळेत पोहोचवण्याचं ही किमया साधल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि हा ब्लॉग चालूच राहील, आपण नक्की हा ब्लॉग पाहत राहा. आल्यापासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही अल्पोपहाराची व्यवस्था केलेली दिसते. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांसाठी लक्षात घेऊनच ह्या प्रत्येक आयोजकाने तिथे आपल्याला ही व्यवस्था केली. सगळ्यांचे मनपूर्वक झाले. 1200 किलोमीटरला आम्हाला 22 तास लागले, थोडासा आराम करत करत अर्थातच. पण जसं जसं आम्ही जवळ चाललो तसं आम्हाला एक ओढ लागली आहे की कधी एकदा महाकुंभात जातोय. हर हर महादेव. प्रयागराजच्या बाहेर पोहोचलोच. आता तिथून कसे होणार, कारण की आम्ही ऐकत होतो की खूप गर्दी आहे, 20-30 किलोमीटरची लाईन आहे, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि तसेच घाटावर देखील खूप गर्दी आहे. परंतु आमचं नशीब इतकं चांगलं की आम्ही प्रयागराजला आत गेल्यावर त्रिवेणी संगमाच्या बाजूलाच आमची कार पार्क करायची आम्हाला संधी मिळाली आणि आमचं हा प्रवास सुकर झाला. पीपल का पेड़ पड़ेगा सीधे, फिर मुड़ जाइएगा. हाँ, वो सीधा रेल घाट जाएगी आपको. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने आमचा हा प्रयागराजचा दौरा यशस्वी व्हायची सुरुवात झाली. फायनली या त्रिवेणी संगमावर आपण आलेलो आहोत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जे की आम्ही ऐकतोय 30 किलोमीटर 100 किलोमीटर ट्रॅफिक, आत गर्दी सगळं आहे, पण देवाने आम्हाला मार्ग दाखवला आणि या त्रिवेणी संगमावर आणून सोडलेला आहे. तर निश्चितच कुठेतरी आमच्या आई वडिलांची पुण्य आम्हाला येथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि इथून आपल्या आयुष्याची चांगली सुरुवात करावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि आपल्या सगळ्यांना देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर आम्ही दाखवत आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमो पार्वती पते, हर हर महादेव, जय गंगे. प्रत्येक 12 तपांनी म्हणजेच 144 वर्षांनी हा महाकुंभाचा महामेळा येतो. यावेळेस खरंच आमच्या डोक्यात प्लॅन नव्हता की येथे यावं या महाकुंभाला आणि स्नान करून जावं, परंतु ती वेळ येत गेली. देवाचीच इच्छा होती, भगवंताचीच इच्छा होती आणि त्या इच्छेच्या या प्रबळ शक्तीने देवाने आम्हाला मार्ग दाखवला आणि येथे आणून सोडला. तर येथे आल्यावर शब्दात वर्णन करता येत नाही इतका आनंद आम्हाला होत आहे. असं आपण म्हणू शकतो की आपण सगळे देवस्थानं, सगळे 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, सगळे शक्तिपीठ पाहू शकतो, पण 144 वर्षांनी आलेला 2025 साली आलेला हा कुंभमेळा आपण या जन्मात तर परत पाहू नाही शकणार. त्यामुळे येथे आल्यावर जो आनंद होतोय तो शब्दात मी वर्णन करू शकत नाहीये. आपण नक्की शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ पहा. कधी कधी भावना या शब्दात व्यक्त करता येत नाही. इतकी गर्दी, इतकं आम्ही जे ऐकलेलं समीकरण पाहून आम्ही इथं जे डायरेक्टली पोहोचलो याचा आमच्यावरच विश्वास बसत नव्हता आणि त्यावेळेस शब्द हे संपले आणि फक्त भावना आमच्या अनावर झाल्या. परंतु येथे येऊन एक आत्मिक समाधान जे लाभत होतो ते शब्दात आम्हाला अजूनही व्यक्त करता येत नाहीये.
आता या 12 फेब्रुवारीच्या रात्री येथेच कारमध्ये झोपायचं ठरवून सकाळी आपण त्रिवेणी संगमावर स्नानाला जाऊ असे आम्ही ठरवले आणि तसेच आमचा आराम झाला आणि पुढे आम्ही 13 फेब्रुवारीच्या सकाळी या संगमावर बोटीच्या शोधार्थ किंवा आपण म्हणूयात की त्रिवेणी संगमावर स्नानासाठी बोट कुठून मिळते हे शोधायला निघालो. महाकुंभ मेळ्याच्या या साधू संतांच्या भूमीत अनेक भाविक आलेले होते. त्या सर्वांमधनं आम्हाला देखील या भक्तिमय वातावरणाची एक खूप ओढ निर्माण झालेली होती. नमस्कार मित्रांनो, 13 फेब्रुवारीच्या या सकाळी मी आपले सहर्ष स्वागत करतो आहे आपल्या चॅनल मायबाप सह्याद्री. आज आपण या घाटावर अर्थात त्रिवेणी संगमावर चाललेलो आहोत स्नान करायला. या महाकुंभाच्या पर्वणीला आम्ही देखील येथे हजेरी लावली आहे. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. त्रिवेणी संगमावर आता आपण आता बोट शोधत आम्ही येथे थांबलेलो आहोत. तर त्रिवेणी संगमावर आता आम्ही चाललेलो आहोत या वल्लव रे नाकवा वल्लव अशा या होळीत आणि तेथे जाऊन आपण स्टार्ट करणार आहोत. जसं जसं आपण त्रिवेणी संगमावर जातो तसं तसं आमची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. 144 वर्षांनी येणाऱ्या महाकुंभाला का इतके साधू संत इतकी लोक हजेरी लावतात आणि त्या त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर आपल्या आयुष्याचं काय भलं होतं ते विचार करूनच खूप छान वाटतंय. आणि आम्ही इथे आलेलो आहोत. बोटीचा हा 20 मिनिटाचा प्रवास करून आपण आता त्रिवेणी संगमावर आलेलो आहोत. येथे आल्यावर जो आनंद आहे तो आम्हाला शब्दात व्यक्त करता येत नाहीये. येथे फक्त मला वाटतंय हर हर महादेव. मित्रांनो, माझ्या मागे आपण पाहतोय हा यमुनेचा
आणि तिकडून गंगेचा येणारा प्रवाह आणि जी सरस्वती नदी आहे, विलुप्त असणारी नदी, तिच्या ज्या प्रवाहामध्ये या त्रिवेणी संगमामध्ये आपण आलेलो आहोत. त्रिवेणी संगमावर आपण आलेलो आहोत. या त्रिवेणी संगमावर आल्यावर आपल्याला असं म्हणतात त्या 144 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या त्या त्रिवेणी संगमाचं स्नान म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पर्वणी असते. भगवंताची इच्छा होती आणि भगवंताने आम्हाला संधी दिली येते स्नान करण्याची. त्याबद्दल भगवंताचे आभार काय म्हणायचे, कारण की तो आपलाच आहे. हर हर महादेव. हर हर सरस्वती नमो पार्वती पते हर हर महादेव. शिवाजी महाराज की जय. काळजी करू नका, मी आणतोय आपल्याला त्रिवेणी संगमाचं पाणी. मित्रांनो, या त्रिवेणी संगमावर स्नान करून आमचं आयुष्य खूप तृप्त झालं. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. तर आपल्याला हा आमचा संपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव. मित्रांनो, आमच्या या संपूर्ण टीमसोबत तुम्हाला जर हा महाकुंभचा ब्लॉग आवडला असल्यास आमचा हा व्हिडिओ सगळीकडे फॉरवर्ड करा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लाईक करो, सबस्क्राईब करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.